Hello students, so today we are going to see what is the meaning of error in the measurements. So in measurements, first we will see what is the meaning of error and some important terms that we must understand. So whenever we are doing measurements, the measurement करताना we normally make some errors in the measurement. आता error नक्की असतो काय that we will discuss. सपोज कुठलाही इन्स्ट्रुमेंट यूज करून आपण एखादी गोष्ट मेजर करत असू तर त्या मेजरमेंट मध्ये एरर वेगवेगळ्या रिझनमुळे असतो ते आपण करणार आहे डिस्कस. बट ज्या वेळेस एरर होतो म्हणजे नक्की काय होतं तर बघा, सपोज या मार्करची लेंथ 10 सेंटीमीटर. ओके, इफ द लेंथ ऑफ दिस मार्कर इज 10 सेंटीमीटर आणि जर तुम्ही मोजताना काहीतरी मिस्टेक करून तुम्ही आन्सर आणलं 10.2 सेंटीमीटर तर ऑब्व्हियसली तुम्ही एक एरर जनरेट केला आहे तुमच्या मेजरमेंट मध्ये जो 0.2 सेंटीमीटर आहे. सो एरर काय असतो बेसिकली, डेफिनेशन ऑफ एरर जर विचारलं तर एरर इज डेव्हिएशन ऑफ द मेजर्ड व्हॅल्यू. तुम्ही जे मेजर्ड व्हॅल्यू घेता ना, इट इज द डेव्हिएशन ऑफ मेजर्ड व्हॅल्यू फ्रॉम द ट्रू व्हॅल्यू. मी तर डेफिनेशन देतो, इट इज डेव्हिएशन ऑफ मेजर्ड व्हॅल्यू फ्रॉम ट्रू व्हॅल्यू. आता ट्रू व्हॅल्यू म्हणजे त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू. बट रियालिटी अशी असते की ऍक्च्युअल व्हॅल्यू कधीच नीट मोजता येत नाही. आपण कुठल्याही एक्सपेरिमेंट, कुठल्याही किती पण हाय टेक्नॉलॉजी एक्सपेरिमेंट करून मेजरमेंट जरी केलं, स्टील यू विल फाइंड सम अमाउंट ऑफ एरर इन इट. सो एरर्स चा डेफिनेशन क्लिअर आहे का? इट इज मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. आपण असं म्हणू मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. मग ह्यामध्ये ट्रू व्हॅल्यू पेक्षा जास्त मेजर्ड व्हॅल्यू असेल तर पॉझिटिव्ह एरर येईल आणि कमी असेल तर नेगेटिव्ह एरर येईल. बट मोस्ट ऑफ द टाइम आपण त्याचा मॉडच घेणार आहे, मीन्स वी विल टेक द मॅग्निट्यूड. सो एरर म्हणजे होपफुली सगळ्यांना कळालंय की एरर नक्की असतं काय. एरर म्हणजे ट्रू व्हॅल्यू पासून तुमचं रीडिंग किती लांब चाललंय याला म्हणतो आपण एरर. सो एरर झाल्यावरती काही वर्ड्स आहेत, ॲक्युरेसी, प्रिसिजन, अनसर्टनिटी इन द मेजरमेंट, असे काही शब्द दिले आहेत बुकमध्ये, ते आपण क्विकली डिस्कस करून घेऊ. सगळ्यांना माहिती आहे ॲक्युरेसी म्हणजे काय. ॲक्युरेसी म्हणजे जेवढं आपण ट्रू व्हॅल्यूच्या जवळ जाऊ तेवढं आपलं रीडिंग ॲक्युरेट असेल. मीन्स इफ द मार्कर का ॲक्च्युअल ट्रू व्हॅल्यू इज 10 सेंटीमीटर आणि जर एखादा स्टुडंट 9.99 सेंटीमीटर किंवा 10.01 सेंटीमीटर किंवा इव्हन 10.00 सेंटीमीटर काढत असेल रीडिंग, तर त्याचं रीडिंग खूप ॲक्युरेट आहे. एखादा काढतोय 12 सेंटीमीटर आन्सर, मग त्याचं रीडिंग ॲक्युरेट नाहीये, त्याच्यामध्ये खूप सारा एरर आहे. सो ॲक्युरेसी मोर म्हणजे एरर लेस. तर दुसरा वर्ड आहे प्रिसिजन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्ड प्रिसिजन? ॲक्युरेसी म्हणजे तुम्हाला कळालंय, प्रिसिजन म्हणजे काय बघा. आता सपोज तुम्ही एखादं रीडिंग घेताना पहिलं रीडिंग तुम्ही घेतलं, तुमचं आन्सर आलं 12 सेंटीमीटर. मार्करचे ओरिजिनल रीडिंग 10 सेंटीमीटर आहे काय, बट आन्सर 12 आलं. तुमचं ऑब्व्हियसली आन्सर इज नॉट ॲक्युरेट. प्रिसाइज आहे का नाही वी डोंट नो. 12 आन्सर आलं. तुम्ही सेकंड रीडिंग घेतलं परत 12 आलं, थर्ड रीडिंग घेतलं परत 12 आलं. सो तुम्ही जर एकाच रीडिंग वरती कन्सिस्टंटली तुम्ही रिप्रोड्यूस करत असाल तेच रीडिंग, तर तशा मेजरमेंट्सला, तशा रीडिंग्सला आपण प्रिसाइज रीडिंग म्हणतो. हाय प्रिसिजन आहे त्या पर्टिक्युलर रीडिंग मध्ये की तुम्ही तेच आन्सर सारखं सारखं आणताय. नॉट नेसेसरी की प्रिसिजन जास्त आहे म्हणजे ॲक्युरेट जास्त आहे. तुम्ही ॲक्युरेसी कधी जास्त असते तर तुमचा आन्सर 10च्या जवळ जात असेल म्हणजे ट्रू व्हॅल्यूच्या जवळ. तुम्ही 12-15 कन्सिस्टंटली 15-15-15 काढताय तर त्याचा आन्सर तुमचं प्रिसाइज आहे बट नॉट ॲक्युरेट. समजतंय का? सो आन्सर ॲक्युरेट असलं पाहिजे आणि प्रिसाइज दोन्ही असलं पाहिजे. दिस इज आवर वी जनरली डिझायर इन दिस वे की मेजरमेंट शुड बी ॲक्युरेट ॲज वेल एज इट शुड बी प्रिसाइज. मग आता एरर जो होतोय त्याचे वेगवेगळे रिझन्स असतात जे आपण टाइप्स ऑफ एरर मध्ये डिस्कस करणार आहे. बट ते 4 रिझन स्टँडर्ड आहेत. एक तर एरर इन्स्ट्रुमेंटमुळे होतो, दुसरा ऑपरेटरमुळे होतो, जो स्किल्ड म्हणजे जो ऑपरेटर इन्स्ट्रुमेंट वापरून रीडिंग घेत असतो त्या ऑपरेटरमुळे होतो. तिसरा मेथड तुम्ही कोणती वापरताय त्या मेथडवर पण एरर होऊ शकतो. आणि चौथा आहे एक्सटर्नल आणि इंटरनल फॅक्टर्स. दिस टाइप ऑफ थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस इन द टाइप्स ऑफ एरर. सो बेसिकली आपण शेवटी बघणार आहे एस्टिमेट कसं करायचं, एररचं एस्टिमेशन कसं करायचं. आता आपण एवढे पॉईंट कव्हर केलेत की एरर म्हणजे काय, ॲक्युरेसी म्हणजे तुम्हाला कळालंय 10च्या जवळ जेवढं जाऊ तेवढं जास्त ॲक्युरेट, बरोबर ना. प्रिसाइज म्हणजे काय की एकाच रीडिंग रॉंग जरी असेल तरी चालेल, तेच रीडिंग कन्सिस्टंटली प्रोड्यूस केलं तर दॅट इज प्रिसिजन, मोर प्रिसिजन असेल तर. अनसर्टिनिटीचे हे रिझन्स आहेत. आता एरर जे आपण बघितलंय, एरर म्हणजे ट्रू व्हॅल्यू पासून लांब जाणाऱ्या एरर म्हणतात त्या डिफ्लेक्शनला. तर एररचे टाइप्स आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ स्टँडर्ड एरर्स, सिस्टमॅटिक आणि रॅन्डम. रॅन्डम एरर तर आपण करू डिस्कस लेटर ऑन. सिस्टमॅटिक मध्ये पण सब टाइप्स आहेत. पहिलं आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर. दुसरा आहे एरर
इन सेटिंग. तिसरा आहे पर्सनल एरर. हे 3 प्रकारचे सब टाइप्स या सिस्टमॅटिक एररचे आहेत. कारण की ह्यांना सिस्टमॅटिक का म्हणतात, कारण की ते आपण सिस्टम मध्ये चेंज करून वी कॅन रिमूव्ह दोज टाइप ऑफ एरर. हे एरर आपल्याला मिनिमाइज करता येतात, काढता पण येतात काही केसमध्ये. तर इन्स्ट्रुमेंटल एरर बघा कशामुळे असतो. इट इज बिकॉज ऑफ, जर इमॅजिन करा तुम्ही रीडिंग घेताना तुम्ही जी स्केल वापरताय ना ती स्केल मध्येच गडबड आहे, त्याचे मार्किंग बरोबर नाहीयेत, कॅलिब्रेशन बरोबर नाहीयेत. ती स्केल चे जे 1 सेंटीमीटर मार्क आहे ना तो खरंच 1 सेंटीमीटर लांब नाहीये, त्याच्यामध्ये काहीतरी एरर आहे, इन्स्ट्रुमेंट मध्ये प्रॉब्लेम आहे. तर तशा प्रकारच्या तशा प्रकारच्या एररला म्हणतात इन्स्ट्रुमेंटल एरर. त्याला अजून एक वर्ड आहे कॉन्स्टंट एरर. का कॉन्स्टंट एरर म्हणतात, कारण की जोपर्यंत तुम्ही तो इन्स्ट्रुमेंट वापराल तो एरर तुमच्या बरोबर राहील. कॉन्स्टंट एरर और इन्स्ट्रुमेंटल एरर. हा, हे कशामुळे असतो, फॉल्टी कन्स्ट्रक्शन ऑफ इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट फॉल्टी बनवला असल्यामुळे. ठीक आहे, कशामुळे, याला म्हणतो आपण कॉज. कॉज काय समजलं तुम्हाला, इन्स्ट्रुमेंट मध्ये जोल आहे, इन्स्ट्रुमेंट फॉल्टी आहे. हाऊ टू रिमूव्ह इट, कॉजचं रेमेडी काय मग, व्हॉट इज द रेमेडी, हे रॅन्डम एरर नंतर बघणार आहे. रेमेडी काय, तर ऑब्विसली इन्स्ट्रुमेंट चेंज करा, इन्स्ट्रुमेंट रिपेअर करा किंवा चेंज करा. सो आहे चेंज, रिप्लेस द इन्स्ट्रुमेंट. स्केल नवीन घ्या, चांगली रिडिंग येते. सो पहिला तर सगळ्यांना कळालाय इन्स्ट्रुमेंटचा एरर. दुसरा एरर आहे सेटिंगचा एरर. सेटिंगचा एरर काय असतो, कधी कधी इन्स्ट्रुमेंट चांगला असतो बट तो इन्स्ट्रुमेंट वापरण्याच्या आधी जेव्हा त्याला सेट करावा लागतो त्या सेटिंग मध्ये इश्यू असतो. सो काही इन्स्ट्रुमेंट्स असे असतात, जसं की समजा आपण एमीटर आणलाय आणि त्याचा जो इनिशियल मार्क आहे ना तो थोडासा पुढे आहे. ऑलरेडी सेटिंग करताना असं झालंय की तो इनिशियली 1 एम्पियर वरती जाऊन बसलाय. आता मी त्यातनं 5 एम्पियर करंट पास केला की तो 6 एम्पियर वर जाईल. सो बेसिकली त्याच्या सेटिंग मध्ये इश्यू झालाय. इन्स्ट्रुमेंट खराब नाहीये, इन्स्ट्रुमेंटला तुम्ही रिसेट करून त्याचा 0 वरती मार्कर आणून ठेवू शकता आधी. सो प्रॉब्लेम सेटिंग मध्ये आहे, इन्स्ट्रुमेंट मध्ये प्रॉब्लेम नाही. सो इथे काय असतो, फॉल्टी सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. मग काय करावं लागेल तिथे, रिसेट द इन्स्ट्रुमेंट. सपोज तुमचा मोबाईलच्या सेटिंग मध्ये ब्राईटनेसची सेटिंग मध्ये काही इश्यू असेल तर तुम्ही रिप्लेस करता का रे मोबाईल, नाही, तर तुमच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये नाही, सेटिंग मध्ये फॉल्ट आहे. सो सेटिंग आपण रिसेट करतो. सो तुम्हाला रिसेट कसा करायचा, तर ब्राईटनेस कमी जास्त झाली तर पूर्ण फॅक्टरी रिसेट मारतो आपण, नाही. आपण काय करतो, आपण कॉज बघतो, नक्की प्रॉब्लेम काय. हा, मग ब्राईटनेसचा प्रॉब्लेम आहे, देन वी गो इनटू द ब्राईटनेस सेटिंग अँड चेंज द ब्राईटनेस. तसंच इथे पण वी सी की नक्की कुठल्या सेटिंग मध्ये प्रॉब्लेम आहे, वी आयडेंटिफाय द प्रॉब्लेम अँड वी रिसेट दॅट पर्टिक्युलर पार्ट. क्लिअर, सेटिंगचा प्रॉब्लेम दुसरा टाइप. आणि तिसरा पर्सनल. पर्सनल एरर हा पर्सनचा एरर आहे. म्हणजे काय की जो ऑपरेटर रिडिंग घेत असतो, प्रत्येक इन्स्ट्रुमेंट मेजर करणारा एक ऑपरेटर असतो. आपण स्केल वाले ऑपरेटर, आपल्याला फक्त स्केल वापरता येते. बट जर मी तुम्हाला एक कॉम्प्लेक्स इन्स्ट्रुमेंट दिला, तुम्ही जसं केमिस्ट्रीमध्ये बघितले मास स्पेक्ट्रोग्राफ कशासाठी वापरतात, टू मेजर व्हेरी टायनी मासेस, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन, सब एटॉमिक पार्टिकल्सचे मासेस मोजता येतात. तर ते इन्स्ट्रुमेंट मी तुम्हाला दिलं आणि म्हटलं की चल प्रोटॉनचा मास मोज, तर विल यू बी एबल, नो, बिकॉज यू आर नॉट स्किल्ड इनफ. तुम्हाला ते वापरता येत नाही, यू आर नॉट ट्रेन्ड फॉर दॅट. तुम्ही स्केलसाठी ट्रेन्ड आहे अजून तरी, बरोबर ना. सो इन्स्ट्रुमेंट वापरण्यासाठी पर्सनल एरर कधी होतो बघा. पर्सनल एररचा मिनिंग काय, कॉज काय त्याचा, फॉल्टी पर्सन नाही, काय पर्सन्स फॉल्ट किंवा काय लिहिणार ते ऑपरेटर्स फॉल्ट. ओके, इट इज फॉल्ट ऑफ ऑपरेटर. ऑपरेटर ऑपरेट करताना जेव्हा मेजरमेंट घेतोय त्यांनी काही मिस्टेक केली तर, जसं की स्केल मध्ये काय मिस्टेक नॉर्मली होते की आपल्याला समजा इथून तिथपर्यंत मोजायचं आहे बोर्ड, तर मी कसं मोजतो, पहिली पट्टी ठेवली मार्क केलं, दुसरी ठेवली मार्क केलं, तिसरी ठेवली. त्याच्यात असं होऊ शकतं की थोडं अशी इन्क्लाइन होऊ शकतं का. सो अशा प्रकारचे एरर होऊ शकतात. दुसरा काय की मी इथे ठेवताना 0 मार्क मॅच नाही केला चुकून, तरी एरर येऊ शकतो. सो एरर माझ्या मुळे झालाय तो इन्स्ट्रुमेंटचा प्रॉब्लेम नाही, सेटिंगचा प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम माझा होता, इन्स्ट्रुमेंट ऑपरेट करणाऱ्याचा होता प्रॉब्लेम. सो ऑपरेटरचा फॉल्ट येतो. सो दॅट इज पर्सनल एरर, दॅट कम्स इन टू पर्सनल एरर. कसं करायचं रे, रिमूव्ह ऑपरेटर का रिप्लेस ऑपरेटर, नाही, तर तिथे रिमूव्ह वगैरे नाही. आन्सर त्याचा असा आहे, यूज स्किल्ड ऑपरेटर. म्हणजे ज्या माणसाला तो इन्स्ट्रुमेंट वापरायची सवय आहे किंवा तो स्किल्ड आहे, ट्रेन्ड आहे त्या पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट वापरण्यामध्ये, तशा माणसाला वापरलं, तशा माणसाला ते ऑपरेशन किंवा ते पर्टिक्युलर मेजरमेंट घ्यायला लावलं तर एरर होण्याचे चान्सेस कमी आहेत. तरी पण एरर होऊ शकतात. ओके, हे मिनिमाइज करण्याच्या रेमेडीज आहेत. यू कॅनॉट कम्प्लिटली रिमूव्ह द एरर, रिमेंबर. सो हे एरर्सचा पहिला टाइप होता सिस्टमॅटिक.
You can pause the video and write this thing down. We will move to random error now. बघा पुढचा जो पार्ट आहे सिस्टमॅटिक 3 झाले, तर रॅन्डम एरर म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ रॅन्डम एरर? बघा रॅन्डम एरर काय प्रकार असतो? जर आपण सगळे एरर्स एलिमिनेट केले किंवा सगळे एरर मिनिमाइज केले, म्हणजे इन्स्ट्रुमेंट पण एकदम टकाटक वापरलं, चांगलं सेटिंग पण प्रॉपर केली आणि एकदम स्किल्ड ऑपरेटर, बट तरी पण एरर होऊ शकतात, तर ते एरर वेगवेगळ्या फॅक्टर्समुळे होतात. जसं की एरर होऊ शकतो टेम्परेचर चेंज झालं रूमचं, तर प्रेशर चेंज झालं रूमचं, तर व्होल्टेज फ्लक्च्युएशन झालं रूम मध्ये, तर हे सगळे वेगवेगळे फॅक्टर्स असतात जे आपल्या हातात नसतात डायरेक्टली. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक आयर्न रॉड आहे, त्या आयर्न रॉडची लेंथ मोजतोय. ही लेंथ मोजताना समजा मी वेगवेगळे रिडिंग घेत होतो, सकाळी एकदा घेतलं, मग परत दुपारी घेतलं, संध्याकाळी घेतलं, वेगवेगळ्या टाइमला रिडिंग घेताना मला असं ऑब्झर्व झालं, दुपारी लेंथ वेगळी येते, सकाळी वेगळी येते, तर त्याच्या मागे रिझन असतं टेम्परेचर चेंज. रूम टेम्परेचर चेंज झाल्यावरती आयर्न एक्सपांड होतो, थर्मल एक्सपान्शन म्हणतात, तर त्यामुळे पण रिडिंग मध्ये एरर येऊ शकतो. सो हे सगळे फॅक्टर्स जे आहेत ना, हे ह्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटचा काही प्रॉब्लेम नाहीये, यामध्ये सिस्टमचा प्रॉब्लेम नाही, पर्सनचा प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम आहे एक्सटर्नल फॅक्टर्सचा, जे हे आहे. ओके, सो देर आर सम एक्सटर्नल फॅक्टर्स, जसं आपण सांगितलं इथे एक्सटर्नल इंटरनल फॅक्टर्स, की ज्यामुळे एरर होऊ शकतात. दीज एरर्स आर बेसिकली कॉल्ड ॲज रॅन्डम एरर्स. रॅन्डम एरर्स कॅन नॉट बी एलिमिनेटेड कम्प्लिटली, दे कॅन बी मिनिमाइज्ड. वी कॅन टेक केअर की ते कमीत कमी व्हावे, बट वी कॅन नॉट एलिमिनेट इट कम्प्लिटली. सो रॅन्डम एरर झालं, सिस्टमॅटिक एरर झालं, ॲक्युरेसी, प्रेसिजन, अनसर्टेनिटीचे रिझन झाले. आता आपण हे सगळे एरर्स कमी करण्यासाठी 2-3 इम्पॉर्टंट स्टेप्स किंवा रूल्स लक्षात ठेवू. एरर कमी कसे करायचे, मी पहिला तुम्हाला उपाय सांगतो. व्हॉट इज द फर्स्ट वे की एरर कमी करता येतो? नेव्हर रिलाय. पहिला बघा, फर्स्ट रूल आहे नेव्हर रिलाय ऑन अ सिंगल रिडिंग. एक रिडिंग घ्या, विषय संपा, नेव्हर रिलाय. तुम्हाला समजा मी विचारलं तुमचं मास किती, वजन किती आहे, तुम्ही जाऊन वेइंग मशीनवर थांबणार, तुमचा आन्सर आला 60.7 kg, तर तुम्ही ते रिडिंग घेऊन डोंट रिलाय ऑन इट. जर काय तुम्हाला ॲक्युरेट आन्सर पाहिजे असेल तर टेक मल्टिपल नंबर ऑफ रिडिंग्स, खूप वेळा रिडिंग घ्या आणि वेगवेगळ्या आन्सरचा ॲव्हरेज काढा. ओके, सो दिस इज हाऊ यू कॅन रिड्यूस एरर. काय? टेक लार्ज नंबर ऑफ रिडिंग्स अँड कॅल्क्युलेट इट्स ॲव्हरेज, म्हणजे मीन म्हणजे ॲव्हरेज असतो. दिस इज द फर्स्ट वे ज्याने एरर कमी होणार आहे. लक्षात ठेवा, लार्ज नंबर ऑफ रिडिंग घ्या आणि ॲव्हरेज घ्या, कधीच एक रिडिंगवर रिलाय करू नका. ओके, इवन तुम्ही बघितलं असेल की नॉर्मली आपण मेजर काही पण करतो, तुम्ही लॅबमध्ये कराल मोस्टली, तर आपण एखादा समजा तुम्हाला लॅबमध्ये एक पाईप दिला आणि त्या पाईपचं डायमीटर मोजायचं, तुम्हाला त्या जर्नलमध्ये, तुमच्या लॅब जर्नलमध्ये तुम्हाला डायमीटर 3 वेळा मोजायला लावतील, वेगवेगळे क्रॉस सेक्शनच्या क्रॉस. ओके, असं एकदा, असं एकदा, असं एकदा, आणि नंतर मग तुम्हाला त्याचं ॲव्हरेज काढायला लावतील, कारण की ॲव्हरेज विल बी द बेस्ट रिडिंग. टेक लार्ज नंबर ऑफ रिडिंग अँड देन टेक इट्स ॲव्हरेज. तुम्ही बघितलं असेल बघा, हे मी तुम्हाला डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल देतो. आपण सपोज क्रिकेट बद्दल बोलू. एखादा बॅट्समॅन समजा फर्स्ट मॅच खेळत असेल, त्याचा डेब्यू असेल, तर फर्स्ट मॅचलाच त्यांनी समजा 70 रन स्कोर केले, तर तुम्हाला माहिती का त्याचा ॲव्हरेज काय दिसतो? 70 रन्सवर आउट झाला तो, तर त्याचा ॲव्हरेज दिसतो 70, कारण की तो एकच मॅच खेळलाय आणि त्याचा ॲव्हरेज 70 येणार ऑब्व्हियसली. आणि एक बॅट्समॅन 100 किंवा 500 मॅच खेळलाय, खूप सारे मॅचेस खेळून त्याचा ॲव्हरेज 50 आला. सो कुठला बेटर आहे, एकाने 70 केलेला का खूप साऱ्या मॅचेस मध्ये ॲव्हरेज 50 असणार? ऑब्व्हियसली आपण खूप साऱ्या मॅच मध्ये जेव्हा 50चा ॲव्हरेज असतो, आपण त्याला चांगला कन्सिडर करतो, इवन दो ह्यांनी एका मॅच मध्ये 70 केले, कारण की आपल्याला माहिती आहे हा लॉंग रन मध्ये काय देणार आहे, ॲव्हरेज कमी होणार त्याचा ॲव्हरेज लॉंग रन मध्ये. सो कधी पण फर्स्ट मॅचच्या स्कोरवरती यू कॅनॉट से की हा दर मॅच मध्ये एवढाच करेल तो, पुढच्या मॅच मध्ये कमी जास्त होऊ शकतं. सेम हॅपन्स विथ द रिडिंग्स. रिडिंग्स मध्ये पण वरती खाली रिडिंग्स होऊ शकतात, अँड ॲव्हरेज रिडिंग इज द बेस्ट रिडिंग. So this is how the first step of reducing error. The second step of reducing error is, जर तुम्हाला खूप सारे रीडिंग्स नाही घ्यायचे आहेत, हे तर झालंच खूप सारे रीडिंग्स, दुसरी मेथड आहे की टेक लार्ज मॅग्निट्यूड ऑफ रीडिंग. याचा अर्थ काय बघा, हे बुक मध्ये नाही दिलं वाटतं मला, या वर्षी तरी, मागच्या वर्षी होतं. टेक लार्ज मॅग्निट्यूड ऑफ रीडिंग म्हणजे काय, की सपोज मी तुम्हाला म्हटलं की मला पेंडुलमचा टाइम पिरियड मोजायचा, पेंडुलम असं ऑसिलेट होतो ना, त्याचा टाइम पिरियड मोजायचा. ओके, टाइम पिरियड कसा मोजतात मी तुम्हाला सांगतो. इथून सोडतात, त्याला सोडल्यावरती तो तिकडे जातो आणि परत आला की आपण स्टॉपवॉच ऑफ करतो, म्हणजे स्टॉप करतो त्याला ऍक्च्युअली, आणि तो टाइम पिरियड मोजण्यात येतो.
सो समजा मी इथून स्टार्ट केला एक्सपेरिमेंट, टी इक्वल टू 0 ला दाबला आणि सोडला, प्रेस केला क्लॉक म्हणजे स्टार्ट झाला टिकिंग, तो जाईल तिकडे आला आणि लगेच थांबवलं मी. तर हे जे फर्स्ट रीडिंग असेल ना याच्यामध्ये लॉट ऑफ एरर असू शकतो. का लॉट ऑफ एरर असू शकतो? कारण की मी जेव्हा प्रेस केला आणि माझ्या हाताने सोडला त्यावेळेस मी एरर जनरेट करू शकतो. मला दोन्ही हात, हा हात आणि हा हात एका सिंक मध्ये असतील याची काही गॅरंटी नाही. आणि ज्यावेळेस मी तो हातात पकडीन त्यावेळेस पण मी एक्झॅक्टली सिंक मध्ये असेल का माहित नाही. सो ते अवॉइड कसं करता येतं, तर आपण एक नाही, आपण काय करू, सोडू त्याला इकडून आणि 10 ऑसिलेशन होऊ द्यात त्याला, 2, 3 आणि मग 10th ऑसिलेशनला मी प्रेस करेन. मला एक ऑसिलेशनचा समजा आन्सर 2.1 सेकंड आला असेल समजा, तर 10 ऑसिलेशन झाल्यावरती माझं रीडिंग अजून चांगलं येईल, मे बी 20.7 सेकंड्स येईल 10 ऑसिलेशनला. आणि मग मी जर काही त्याला 10 ने डिवाइड केलं तर 2.07 सेकंड असा आन्सर येईल, जे जास्त ॲक्युरेट असेल रादर दॅन दिस. सो रिमेंबर, टेक लार्ज मॅग्निट्यूड. छोट्या छोट्या गोष्टी नाही मोजायच्या, मोठ्या मोजायच्या. दुसरं एक्झाम्पल, जर तुमच्याकडे एक छोटासा पार्टिकल, छोटा टायनी पार्टिकल, आणि तशा टायनी पार्टिकलचं मास मोजायचं. सो आपण काय करू, आयडियली एक पार्टिकलला पॅनवर ठेवण्यापेक्षा व्हॉट आय विल डू, आय टेक सच 1000 particles, I will place those 1000 particles on the pan, I will get the mass and then I will divide by 1000. तर मला अजून चांगलं आन्सर मिळणार आहे rather than a single particle. So always measure large magnitude of quantities, never measure small quantities. This is the second way of removing error. एरर कमी करण्याचे हे थोडे ट्रिक्स आहेत. पहिलं काय, खूप मोठ्या लार्ज नंबर ऑफ रीडिंग या, ऍव्हरेज काढा. दुसरं काय, जर तुम्ही छोटे मॅग्निट्यूड घेत असेल तर घेऊ नका, मोठे मॅग्निट्यूड घ्या आणि त्याला नंतर डिवाइड करा. आणि लास्ट आहे, यूज इन्स्ट्रुमेंट विथ लीस्ट काउंट ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. लीस्ट काउंट काय असतो, तर प्रत्येक इन्स्ट्रुमेंट एक कमीत कमी डिस्टन्स मेजर करण्याची त्याच्याकडे एक हे असते. जसं की तुम्ही स्केल घेतला तर स्केलकडे सगळ्यात कमी डिस्टन्स मोजण्याची जी आहे त्याची व्हॅल्यू आहे 0.1 सेंटीमीटर. स्केल ही 1 mm पेक्षा कमी मोजू शकत नाही. सो स्केलनी कोणतंही रिडिंग तुम्ही घेतलं ना तर त्याचा आन्सर पॉइंट नंतर एकच डेसिमल जाणार आहे. स्केलमध्ये पॉइंट नंतर एकच डेसिमल जाणार आहे, कारण की त्याचा लिस्ट काउंट एवढा आहे. लिस्ट काउंटचा अर्थ काय, स्मॉलेस्ट रीडिंग दॅट कॅन बी मेजर्ड बाय दॅट इन्स्ट्रुमेंट. मग मी ऑब्व्हियसली स्केलपेक्षा एक ऍडव्हान्स्ड इन्स्ट्रुमेंट आहे, वर्नियर कॅलिपर म्हणतात त्याला, जो डेसिमल नंतर 2 प्लेस आतमध्ये जाऊ शकतो. म्हणजे वर्नियर कॅलिपरनी आणि स्केलनी समजा मी या मार्करचा डायमीटर मोजला तर स्केल मला आन्सर समजा देतोय 1.2 सेंटीमीटर, तर वर्नियर कॅलिपर मला आन्सर देईल 1.23 सेंटीमीटर. म्हणजे तो बघा डेसिमल नंतर 2 प्लेस आत जाईल. आणि त्याच्यापेक्षा बेटर मायक्रोमीटर स्क्रू गेज इन्स्ट्रुमेंट, त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स, तो असा पण देऊ शकतो मला. म्हणजे तो डेसिमल नंतर 3 प्लेस आत चाललाय. सो ऑब्व्हियसली हा जास्त ॲक्युरेट असण्याचे चान्स आहेत. सो यूज दॅट इन्स्ट्रुमेंट. हे आपण सिग्निफिकंट फिगर्स मध्ये पण बघितलंय, सिग्निफिकंट फिगर जास्त असेल तर ॲक्युरेसी वाढते. सो इन्स्ट्रुमेंट असा वापरा ज्याचा लिस्ट काउंट इज ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. सो दीज वर द वेज. नाव वी विल सी द एस्टिमेशन ऑफ एरर्स. हा लास्ट पार्ट आहे आणि उद्याच्या लेक्चरमध्ये वी विल कंटिन्यू फर्दर ह्याच्या पुढे. ओके, सो दिस पार्ट इज द लास्ट पार्ट ऑफ टुडेज लेक्चर, एस्टिमेशन ऑफ एरर्स. वन्स वी मेजर एरर, एस्टिमेट करू शकलो आपण एरर, तर त्याच्यामध्ये वी विल सी व्हॉट आर डिफरंट वेज ऑफ कॅल्क्युलेटिंग एरर. आणि मग हा पार्ट संपल्यावरती उद्याच्या लेक्चरमध्ये, लाईव्ह लेक्चरमध्ये वी विल स्टार्ट विथ द प्रपोगेशन ऑफ एरर, हाऊ एरर्स प्रपोगेट, प्रपोगेशन ऑफ एरर्स. सो हा पार्ट तुम्हाला नीट समजला पाहिजे. ह्याच्या मागे जे काही मी सांगितलंय ते थिओरॉटिकल होतं, ते लर्निंग पर्पजसाठी, बट ह्याच्या पुढे इम्पॉर्टंट आहे कारण की न्यूमेरिकल्स मध्ये विचारू शकता. एक मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवीन. सेम एक्झाम्पल अजून एकदा मी सॉल्व्ह करीन दुसरा वेगळा एक्झाम्पल घेऊन. त्यानंतर तुम्हाला मी 2 होमवर्क देईन. ते झाले समजा 4 एक्झाम्पल, दॅट इज सफिशियंट. उद्या आपण डायरेक्टली प्रपोगेशन ऑफ एरर स्टार्ट करू शकतो. ठीक आहे, बघा. लेट अस टेक एक्झाम्पल ऑफ डायमीटर ऑफ दिस मार्कर. हा डायमीटर ऑफ द मार्कर मला मोजायचा आहे आणि मला तो बेसिकली रिपोर्ट करायचा आहे की तो डायमीटर किती आहे मार्करचा. तर मी काय करणार, रूल प्रमाणे मी मेजरमेंट घेणार वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्सने. मी समजा घेतो स्केल. समजा स्केलनी माझं पहिलं रिडिंग आलं 1.3 सेंटीमीटर, पहिलं रिडिंग आलं. दुसरं रिडिंग आलं 1.2 सेंटीमीटर. तिसरं रिडिंग आलं 1.3 सेंटीमीटर परत. चौथं रिडिंग आलं 1.1 सेंटीमीटर आणि 5th रिडिंग आलं 1.1 सेंटीमीटर परत एकदा.
असे मला 5 रिडिंग मिळाले. डायमीटर 1, डायमीटर 2, डायमीटर 3, डायमीटर 4, डायमीटर 5. मी काय केलं, डायमीटर वेगवेगळं गोल फिरवलं, रोटेट करून वेगवेगळ्याच्या डायमीटर घेतला, मला 5 रिडिंग असे मिळाले. तर हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल, तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये हे करायचं नाही. हा, लॅब मध्ये तुम्ही ऍक्च्युअली 5 वेळा मोजणार किंवा 10 वेळा मोजणार किंवा जेवढ्या वेळा सांगितलं त्यावेळेस मोजणार. बट क्वेश्चन मध्ये आपण जेव्हा थिअरी पेपर सॉल्व्ह करतोय किंवा एमसीक्यू सॉल्व्ह करतोय त्यावेळेस दिस रिडिंग विल बी गिव्हन की असे 5 रिडिंग आले आहेत. आता तुम्हाला मोजायचं आहे की व्हॉट विल बी द, तुम्हाला एस्टिमेट करायचं आहे याच्यात एरर किती झाला. सो सगळ्यात पहिली स्टेप्स लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली स्टेप असते फाइंड मीन व्हॅल्यू. काय पहिली स्टेप, फाइंड मीन व्हॅल्यू. मीन म्हणजे ऍव्हरेज काढा. बघा ऍव्हरेज डी, एम म्हणजे मीन. डी का लिहिलं मी, तर सगळ्यांना डी लिहिलं. उद्या सगळ्यांना ए ए लिहिलं तर मी ए एम लिहिणार. इथं डी लिहिलं म्हणून डी एम लिहिलं. इज इक्वल D1 प्लस D2 प्लस D3 जेवढे दिलेत तेवढे डिवायडेड बाय जेवढे दिलेत तेवढा नंबर. 5 दिलेत म्हणून ऍव्हरेज असंच तर काढतो ना, ऍड अपॉन नंबर. सो करा ऍड ना. 1.3 प्लस 1.2 प्लस 1.3 प्लस 1.1 प्लस 1.1 अपॉन 5. जर तुम्ही हे केलं तर तुमचा आन्सर येईल 1.2 सेंटीमीटर. ऍव्हरेज डायरेक्टली मी सांगतो तुम्हाला, कारण की मी क्वेश्चन मीच बनवलाय, तुम्हाला माहिती आहे ऍव्हरेज याचा हा येणार. हा ऍव्हरेज मी कसा बनवला तर बघा 1.2 ऍव्हरेज मी जेव्हा दिला तेव्हा मी 1.2 च्या वरती किती गेलो, 0.1 एकदा, 0.1 एकदा, म्हणजे 0.2 वरती दोनदा गेलो आणि 0.1 एकदा खाली, 0.1 एकदा खाली. सो 0.2 खाली दोनदा गेलो. सो बेसिकली 0.2 वरती 0.2 खाली, ऍव्हरेज हाच राहणार आहे. इवन इफ यू ऍड इट तुमचा आन्सर येईल 6.0 अपॉन 5. 1. समजतंय? 1.20 असं लिहायचं नाही, हे आपण खूप आधीपासून बघतोय. जर सिग्निफिकंट फिगर्स तुम्हाला माहित असेल तर ऍडिशन मध्ये डेसिमल नंतर किती प्लेस आहे, एकच. सो आन्सर मध्ये डेसिमल नंतर एकच प्लेस राहिला पाहिजे, म्हणून 1.2च लिहायचं, 1.20 नाही. समजा चुकून हा डिव्हिजिबल नसता आणि तुमचा आन्सर 1.22 सेंटीमीटर आला, समजा तो डिव्हिजिबल नसता आणि तुमचा आन्सर 1.22 आला असतं, तर तुम्ही असं नसतं लिहिलं. तुम्ही त्याला काय केलं असतं, तुम्ही राऊंड ऑफ केला असता ह्याला आणि त्याचा आन्सर परत 1.2 आला असता. आता फॉर्च्युनेटली तो डिव्हिजिबल आहे, असाच क्वेश्चन मी घेतलाय. सो सगळ्यात पहिली व्हॅल्यू झाली मीन व्हॅल्यू. याला आपण ट्रीट करणार आहे ट्रू व्हॅल्यू सारखा. हा आपल्यासाठी ट्रू व्हॅल्यू आहे असं ट्रीट करणार. सो जर हा आपल्यासाठी ट्रू व्हॅल्यू असेल, तुम्ही मला सांगा पहिल्या मेजरमेंट मध्ये किती एरर झाला. जर हा ट्रू असेल, हा आपण ट्रू ट्रीट करणार आहे. जर हा ट्रू असेल तर पहिल्याच्या एरर किती झाला, 1.2 च्या वरती तो 0.1 वरती गेलाय. सो एररला आपण डेल्टा असं डिनोट करतो. डेल्टा म्हणजे एरर, चेंज और एरर. What is error in the first reading? Error in the first reading is measured value minus true value. मी फॉर्म्युला पण लिहितोय ते. measured value minus true value. measured value आहे 1.3 measured value minus true value किती, 1.2. कधी पण मॉड मध्ये लिहायचं आहे. मॉड मध्ये आन्सर 0.1 येणार. मॉड मध्ये लिहिणं इम्पॉर्टंट आहे, कारण की याला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर. वर्ड ऍब्सोल्यूट मीन्स मॉड मध्ये टाकणार आपण, व्हॅल्यू मध्ये इंटरेस्टेड, वी आर नॉट इंटरेस्टेड इन साइन. सो ह्याचा ऍब्सोल्यूट एरर आला 0.1. रीडिंग नंबर 2 चा ऍब्सोल्यूट एरर काय आला, तर रीडिंग नंबर 2 चा ऍब्सोल्यूट एरर येणार आहे 1.2 मायनस 1.2 0 सेंटीमीटर. तसंच ऍब्सोल्यूट इन थर्ड, ऍब्सोल्यूट इन फोर्थ अँड ऍब्सोल्यूट इन फिफ्थ किती येणार आहे. ऍब्सोल्यूट एरर्स उरलेल्या 3 मेजरमेंट मध्ये तुम्ही सांगा ओरली काढता येईल. हा जर ट्रू असेल 0.1, 0.1, 0.1. त्यामुळे तुम्ही मला सांगा, त्यामुळे याचा 5ही रिडिंगचे ऍब्सोल्यूट एरर काढले, 5ही रिडिंगचे मी एरर्स काढले. आणि आता काय करायचं बघा, स्टार्टिंगला काय दिलेलं, 5 रिडिंग दिले, मी त्याचा ऍव्हरेज काढलं. ऍव्हरेज ट्रू व्हॅल्यू झाली. ट्रू व्हॅल्यू मुळे यांच्यात प्रत्येकातले एरर काढले. 0.1, 0, 0.1, 0.1, 0.1. आता नेक्स्ट स्टेप मध्ये स्टेप 2 सांगतो मी. काय स्टेप 2 काय केली आपण, फाइंड एरर इन ईच रीडिंग. आणि स्टेप नंबर 3 जी आहे, लास्ट स्टेप जी आपण म्हणतो ती आहे फाइंड मीन ऑफ एरर. या एररचाही ऍव्हरेज काढायचा आहे. एरर जे 5 नंबर मिळाले त्यांचाही ऍव्हरेज काढायचा आहे. त्याला असं डिनोट करतो आपण डेल्टा डी, म्हणजे एरर इन डायमीटर, मीन
म्हणजे ह्या सगळ्यांचा एरर फॉर्म्युला कसा बनेल, डेल्टा D1 प्लस डेल्टा D2 प्लस डेल्टा D3 अप टू डेल्टा D5 डिवायडेड बाय 5. सगळ्यांचा ॲव्हरेज, ह्या एररचा ॲव्हरेज. आणि काय आहे 0.1 0 ऍड करा, 0.1 प्लस 0 प्लस 0.1 प्लस 0.1 प्लस 0.1 अपॉन 5. त्याचं ऍडिशन येतं 0.4 अपॉन 5, ज्याचं आन्सर बनतं 0.08 सेंटीमीटर. 0.08 सेंटीमीटर. आणि त्यामुळे हा झाला ट्रू व्हॅल्यू, हा झाला 0.08 सेंटीमीटर. हा काय झाला, हा झाला एररचा ॲव्हरेज. अँड वन्स 3 स्टेप्स आर कम्प्लिटेड, लास्ट स्टेप असतो रिपोर्टिंग. ह्या रिडिंगला कसं रिपोर्ट करायचंय, तर रिपोर्टिंगची मेथड अशी आहे, ट्रू व्हॅल्यू लिहायची आधी, ट्रू व्हॅल्यू लिहायची प्लस ऑर मायनस. प्लस ऑर मायनस म्हणजे त्याच्यामध्ये एरर असू शकतो, काहीतरी त्याच्यामध्ये एरर आहे, तर ॲव्हरेजली कितीचा एरर आहे, ॲव्हरेजली 0.08 सेंटीमीटरचा एरर आहे. दिस इज हाऊ वी आर गोइंग टू राईट द फायनल रिपोर्टिंग. Diameter of the marker is 1.2 plus or minus 0.08 centimeter. This is how you are going to report the reading. क्लियर आहे का, रिपोर्टिंग कसं करायचं. हा लास्ट स्टेप मध्ये मी समजा असं म्हणलो की कन्सिडर सिग्निफिकंट फिगर्स, तर डेसिमल नंतर एकच प्लेस जाऊ शकतो मी. सो सिग्निफिकंट फिगर्सच्या रूल प्रमाणे हा सेकंड प्लेसला कसा गेला, राऊंड ऑफ करायचं, जरा 8 उडवायचं आहे मला, ग्रेटर दॅन 5 आहे. सो दिस विल राऊंड ऑफ टू व्हॉट, 0. मागचा नंबर 1 ने वाढवावा लागेल. त्या केसमध्ये हा 0.1 होऊन जाईल. दिस विल बी द करेक्ट वे ऑफ रिपोर्टिंग. 1.2 प्लस ऑर मायनस 0.01 सेंटीमीटर कन्सिडरिंग सिग्निफिकंट फिगर्स. कन्सिडरिंग द रूल्स ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. क्वेश्चन नंबर 2 बघा आता. इन दिस क्वेश्चन वी आर गोइंग टू मेजर द मास. एक छोटासा पार्टिकल आहे, त्याचा मास आहे आणि त्याचे वेगवेगळे रिडिंग दिले तुम्हाला, M1, M2, M3, M4 आणि M5. 4.93 ग्रॅम, 5.03 ग्रॅम, 4.97 ग्रॅम, 5.05 ग्रॅम, 5.02 ग्रॅम, असे 5 रिडिंग दिले आहेत. तुम्हाला त्याला रिपोर्ट करायचं. रिपोर्ट, हाऊ टू रिपोर्ट द रिडिंग. बघा रिपोर्ट कसं करायचं ते बघू आपण. नीट लक्ष द्या. फर्स्ट स्टेप आपले काय, ॲव्हरेज काढणार. ॲव्हरेज मास, मीन दिला असता मी एम लिहू शकतो मी, ॲव्हरेज म्हणतो मी त्याला, समजायला इझी जाईल. सगळ्यांची ॲडिशन डिवायडेड बाय 5. 4.93 प्लस 5.03 प्लस 4.97 प्लस 5.05 प्लस 5.02 अपॉन 5. तुम्ही करून बघा, आन्सर याचा 5.00 ग्रॅमच येणार. फिक्स आहे, डोंट वरी, तसंच येणार. 5.00 ग्रॅम हा झाला ॲव्हरेज. तुम्ही करू शकता पॉज करून व्हिडिओ, आन्सर तेच येईल तुम्हाला वेन यू विल ऍड ऑल ऑफ दॅम. ॲव्हरेज आला 5.00. सगळ्यांची ॲडिशन 25 येणार आहे, आणि यू हॅव टू डिवाइड इट बाय 5. सो आन्सर 5.00. 2 प्लेस का, कारण की 2 प्लेस आहे. ॲव्हरेज मिळाला. आता आपण एरर लिहू प्रत्येक रिडिंगचा. प्रत्येक रिडिंगचा एरर सांगा. डेल्टा M1, डेल्टा M2, डेल्टा M3, डेल्टा M4, डेल्टा M5. मॉड टाकल्यामुळे एरर पॉझिटिव्हच राहणार आहे. बघा 5.00 मायनस 4.93, ऑब्विसली 0.07. 500 मायनस 493, 500 मायनस 493 इज 7. पण 2 प्लेस नंतर ग्रॅम, युनिट त्याचं ग्रॅम आहे, युनिट द्यायला विसरू नका. सेकंड मध्ये एरर आहे 0.03 ग्रॅमचा. थर्ड मध्ये आहे परत 0.03 ग्रॅमचा. पॉझिटिव्हच घ्यायचं आहे कारण की मॉड पुट केलंय. चौथ्यामध्ये 0.05 ग्रॅमचा आहे. आणि पाचव्यामध्ये एरर किती आहे, एरर कसा काढतोय मी मगासपासून, तर व्हॅल्यू मायनस ट्रू, ही आपल्यासाठी ट्रू झाली आहे ॲव्हरेज मध्ये. सो पाचव्यामध्ये आहे 0.02 ग्रॅम. सो स्टेप नंबर 1 सगळ्यांचा ॲव्हरेज काढून झाला. स्टेप नंबर 2 सगळ्यांमधला एरर काढून झाला. आणि स्टेप नंबर 3 या एररचाही ॲव्हरेज काढायचा आहे. आपण त्याला डेल्टा M ॲव्हरेज म्हणून. एररचा ॲव्हरेज काय तो 0.07, 0.03, 0.03 प्लस 0.05 प्लस 0.02 अपॉन 5. काय येईल ॲडिशन बघा. 7 न 3 10, 13, 18, 20. सो याचा आन्सर इज 0.20 अपॉन 5, विच इज 0.04 ग्रॅम. 0.04 ग्रॅम. ग्रॅम युनिट राहणारच त्याचं, कारण की ग्रॅम ग्रॅम ग्रॅमच ऍड करतो. सो ॲव्हरेज एरर तेवढा आला, ॲव्हरेज व्हॅल्यू तेवढी आली, त्यामुळे रिपोर्टिंग असं दिसणार आहे 5.00 प्लस ऑर मायनस 0.04
gram. This is how the mass of this particular object will be reported. एवढं झाल्यावरती दोनच छोटे छोटे पॉइंट्स फक्त मी सांगतो तुम्हाला. वन्स यू रिपोर्ट द रीडिंग, रीडिंगचं रिपोर्टिंग झाल्यावरती एक असतो रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर हे आपण लेक्चरमध्ये परत बघणार आहे उद्या. तुम्हाला हा फक्त पार्ट कळायला पाहिजे इथपर्यंत. मी जस्ट शॉर्ट मध्ये सांगतोय की काय असणार आहे उद्या. रिलेटिव्ह एरर काय असतो, तर रिलेटिव्ह एरर म्हणजे बघा, मी समजा तुम्हाला म्हणलं हे एक रीडिंग आहे, हे एक रीडिंग आहे, कोणात जास्त एरर आहे, तुम्ही म्हणा ह्याच्यात जास्त एरर आहे, 3 झालाय. बट लक्षात ठेवा, नुसता एरर हे बघायचं कधीच नसतं की 3 म्हणजे मोठा नाही. बघायचं ना टोटलच्या कंपॅरिझन मध्ये खूप कमी आहे ना तो. म्हणजे जर मी 1000 मीटर मध्ये 10 मीटरचा एरर केला तर तो एरर कंपॅरेटिव्हली कमी आहे ऍज कम्पेअर टू दिस. याच्या कंपॅरिझन मध्ये हा एरर कमी आहे जरी व्हॅल्यू वाईज मोठा वाटत असेल तर. मग ते कसं ओळखायचं की मोठा आहे का छोटा आहे, तर रिलेटिव्ह एरर कन्सेप्ट असतो. रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला असतो एरर, समजा आपण एरर करतो ना डेल्टा ए म्हणून, अपॉन ट्रू व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यूला ए म्हणून. ओके, एरर अपॉन ट्रू व्हॅल्यू. इथे काय रे एरर, इथे एरर 0.04 आहे, ग्रॅम आहे त्याचं युनिट, डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू किती आहे 5.009 ला चालेल, ग्रॅमच आहे त्याचं युनिट, आणि युनिट कॅन्सल होणार आहे. सो रिलेटिव्ह एरर जर मी सॉल्व्ह केला ह्याला तर आन्सर 0.008 असं येणार आहे. रिलेटिव्ह एरर किती येतोय 0.008. 0.008 हा युनिटलेस आहे, युनिटलेस. तुम्ही म्हणा कसं काय सर युनिटलेस, तर युनिट कॅन्सल झाले. दिस इज युनिटलेस क्वांटिटी. रिलेटिव्ह एरर हा युनिटलेस क्वांटिटी. तर जर तुम्हाला कधी चेक करायचं असेल की दोन मेजरमेंट मध्ये कोणात जास्त एरर आहे, दोघांचे रिलेटिव्ह एरर काढून बघा, जो मोठा आहे त्यात जास्त एरर आहे, जो छोटा आहे त्यात कमी एरर आहे. जसं की पहिल्यात किती एरर आहे 2/10 आहे पहिल्यातला एरर, म्हणजे 0.2 आहे. चला दुसऱ्यातला काढू, 3/20 आहे, करून बघा डिवाइड, 0.15 आन्सर येते. सो बघा पहिल्यामध्ये जास्त एरर आहे रिलेटिव्ह एरर, दुसऱ्यातला रिलेटिव्ह एरर कमी आहे. आणि यातला रिलेटिव्ह एरर किती आहे 10/1000, करून बघितलं तर 0.01 येईल. त्यांच्या कंपॅरिझन मध्ये कुठेच नाही येतो 0.01. सो यात तर सगळ्यात कमी एरर आहे. सो रिलेटिव्ह एरर विल ऑलवेज गिव्ह यू द रियालिटी की एरर कंपॅरेटिव्हली किती आहे. सो आता 0.008 आला आपला. आणि रिलेटिव्ह एरर सारखा अजून एक एरर असतो कॉल्ड एज पर्सेंट एरर किंवा पर्सेंटेज एरर. आणि पर्सेंट एरर सिम्पली रिलेटिव्ह एररलाच 100 नी मल्टिप्लाय केल्यावरती मिळतो. सिम्पली व्हेन यू मल्टिप्लाय रिलेटिव्ह एरर बाय 100 यू गेट द पर्सेंटेज एरर. जसं की इथे 0.04 अपॉन 5 हा रिलेटिव्ह एरर आहे, इंटू 100 मी केलं असतं तर तो आन्सर काय झाला असता 4/5 विच इज 0.8%. 0.8%. सो कधी कधी पर्सेंटेज मध्ये पण एरर देतात, कधी कधी नुसतं रिलेटिव्ह मध्ये देतात. सो रिलेटिव्हला 100 ने मल्टिप्लाय केलं तर 2 0 शिफ्ट होणार अँड यू विल गेट 0.8%. सो दिस इज द पॉइंट दॅट वी विल फोकस टुमॉरो अँड देन वी विल कंटिन्यू द डिस्कशन प्रोपोगेशन ऑफ एरर फ्रॉम दिस रिलेटिव्ह आणि पर्सेंटेजच्या पुढे. उद्यापर्यंत व्हॉट आय एक्सपेक्ट यू टू की तुम्हाला हे 5 रीडिंग मी देईन तर तुम्हाला त्याचं ऍव्हरेज काढता आलं पाहिजे. ऍव्हरेज आपण ट्रू ट्रीट करणार आहे, त्या ट्रू वरनं प्रत्येकातला एरर काढता आलं पाहिजे आणि त्याचा ऍव्हरेज काढता आलं पाहिजे. वन्स त्याचा ऍव्हरेज काढला तर ट्रू आणि एररचा ऍव्हरेज ह्याने रिपोर्ट करता आलं पाहिजे. असं रिपोर्टिंग तुम्हाला करता आलं पाहिजे जर तुम्हाला मी 5 किंवा 10 वेगवेगळे रीडिंग दिले तर. क्लिअर. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. उद्याच्या लेक्चरमध्ये वी विल कंटिन्यू विथ रिलेटिव्ह पर्सेंट एरर अँड प्रोपोगेशन ऑफ एरर. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे एरर्स मेजरमेंट इन डिफरंट एंट्रन्स एक्झाम्स, सीईटी, नीट, जेई, प्रत्येक एक्झाम मध्ये ह्याच्यावरती प्रश्न विचारतो. आपण एकदा एरर कंप्लीट झाल्यावरती वी विल सॉल्व एमसीक्यूज आस्क्ड इन प्रीवियस इयर जेई, सीईटी अँड नीट एक्झामिनेशन. सो तुम्हाला एक आयडिया येईल की व्हॉट इज द लेवल ऑफ क्वेश्चन्स. Okay, so that's it for today's lecture. We will meet in the tomorrow's lecture now.